नमस्कार. मी विवेक आंबेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग प्रमुख. आपल्यासमोर आज व्हिडिओच्या माध्यमातून यासाठी यायची गरज आहे की महाराष्ट्रात ज्या कॉन्व्हेंट स्कूल, जे CBSE स्कूल, विनाअनुदानित सेल्फ फायनान्स स्कूल ज्या चालू आहे त्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि शहरी भागात त्यात भरपूर प्रमाणात ह्या शाळा आणि तिथे शिकणारे विद्यार्थी, शिक्षक असतात. परंतु या शाळांवर कोणाचं नियंत्रण नाही. अनेकदा संघटनेतर्फे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक यांना निवेदने दिली, आंदोलनही केली, धरणे आंदोलन केले, मोर्चा काढला, त्यानंतर मुंडन आंदोलन केलं, त्यानंतर भजन आंदोलन केलं. असे अनेक आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष या शिक्षक आणि इथे विद्यार्थ्यांचे होत असलेल्या शोषणाबाबत आकृष्ट करायचा प्रयत्न आम्ही केला. परंतु सरकार आणि अधिकारी, प्रशासन हे याकडे लक्ष देण्यासाठी तयार नाही. म्हणून माझी आता नम्र विनंती इथल्या पालकांना आहे की पालकांनी सजग व्हावं. त्यांच्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे, विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे संस्थाचालक कशा पद्धतीचे शोषण करीत आहे आणि यांचा किती नुकसान होत आहे यासाठी पालकांनी आता समोर यायला हवे. आम्ही आपल्या संघटनेच्या माध्यमातून तर प्रयत्न करीतच आहोत. विशेष करून राज्याची जे एक धोरण आहे की त्यांनी हे इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणून म्हटल्या गेल्या आहे. परंतु असं काही नाही. बाकीच्या शाळेतही सेमी इंग्लिश मिडियममध्ये इंग्रजी आणि सायन्स हे इंग्रजी माध्यमातून शिकवल्या जाते. विनाकारण यांना अनुदानापासून दूर ठेवायचं आणि तिथल्या संस्थाचालकांना मोकळं रान चरायसाठी सोडायचं, हाच उद्देश ठेवून सरकारने ही प्रक्रिया केली. कायद्यात तरतूद करून ठेवली की त्यांना नियमानुसार वेतन देण्यात यावं. आज बोटावर मोजण्या इतके जर काही संस्था सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी सगळा नंगा नाच सुरू आहे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांकडून भरमसाठ डोनेशन आणि फीची आकारणी, त्याबरोबर मनात येईल त्या पद्धतीने पुस्तकं प्रायव्हेट पब्लिकेशनचे घेणे, त्यानंतर तुमचे युनिफॉर्म्स 1-2 वर्षात चेंजेस करणे, वेगवेगळ्या हेडखाली फीज घेणे, या सगळ्या गोष्टी संस्थाचालक अनेक वर्षापासून करत आहे आणि त्यावर कोणाचा निर्बंध नाही. यासाठी पालकांनी आता जागरूक होणे गरजेचे आहे. कारण या राज्यात सगळ्या शिक्षणाला अनुदान मिळालं पाहिजे असं आमची मागणी आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदाची या आधी मागणी केली आहे की जर हायर एज्युकेशनसाठी म्हणजे 12वी नंतरच्या शिक्षणासाठी प्रायव्हेट महाविद्यालयात राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना आहे, त्यानुसार त्या धर्तीवर तुम्ही प्रायव्हेट स्कूलला राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करा. म्हणजे जेणेकरून जे इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहे त्यांनासुद्धा या संधीचा लाभ घेता येईल आणि आपली मुलं ज्या शाळेत शिकवायची आहे तिथं त्यांना लाभ मिळेल. परंतु सरकार जाणून बुजून हे करीत नाही. कारण त्यांना त्यांचे जे हस्तक आहे त्यांना पाठीशी घालायचं आहे. मन मानेल तसे पैसे त्यांना घ्यायला सांगायचं आहे आणि खायला मोकळं रान सोडायचं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो पालकांना की आपण आपल्या क्षेत्रातले आमदार, खासदार यांना निवेदन देऊन प्रायव्हेट शाळेतही राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करावी, जेणेकरून अनेक जे निम्नवर्ग पालक आहे त्यांच्या विद्यार्थ्यांनासुद्धा शुल्क माफ होईल, ज्या पद्धतीने हायर एज्युकेशनमध्ये प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये माफ केल्या जाते. त्याचप्रमाणे आपण एक आपली मतदानाची ताकद लक्षात घ्या की शहरी भागात जवळपास राज्यात 100
आपले विधानसभा क्षेत्र आहे आणि शहरी भागात या CBSE शाळा आणि कॉन्व्हेंट शाळेची संख्या भरपूर आहे. शहरी भागातले मतदारांनी कृपया आपण एक लक्षात घ्यावं की प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 30 ते 40 हजाराची जी मतदार संख्या आहे ती तिथल्या शिक्षक आणि पालक इथल्या परिवाराची येते. आपण आपल्या क्षेत्रातील आमदारांना या संदर्भात निवेदन दिले किंवा रस्त्यावर येऊन आंदोलन केली तर नक्कीच आपल्या पाल्यांसाठी राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना सरकारला करावे लागेल. त्यांना भाग पाडण्याची आपल्याला गरज आहे. शिक्षकांवर तर ते अन्याय करीतच आहे. त्यांना तुटपुंजे वेतन देऊन त्यांचं भविष्य खराब करत आहे. भविष्यातही त्यांना अनेक शाळेमध्ये PF काटल्या जात नाही, त्यांना ग्रॅच्युइटी दिल्या जात नाही. फार अल्प अशा वेतनात त्यांना पूर्ण जीवनात काम करावं लागते आणि सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्याजवळ काहीच पैसा उपलब्ध होत नाही. आम्ही लढा देत आहोत. काही संस्था आता त्या करीत आहे, परंतु फार अल्प वेतन असल्यामुळे त्यांना फार कठीणाईचा सामना करावा लागत आहे आपल्या जीवन जगण्यासाठी सेवानिवृत्त झाल्यावरही. मी पालकांना विनंती करतो की शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र आपण अशा भ्रष्टाचारी संस्थाचालकांच्या हातात जाऊ देऊ नका. कारण हे फक्त पैशासाठी हेच करीत आहे. शासनावर दबाव आणा आणि राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना शालेय स्तरावर लागू करण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद.